वार्तांकन रोखठोक बातमी। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांनी येरवडा येथील खुले कारागृह परिसरात 11,000 वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमासाठी म्युशिनस इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधनचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत 3131 चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर आणि सदस्य, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी श्यामकांत शेंडगे व इतर अधिकारी, रोटरी डिस्ट्रिक्ट संचालक पर्यावरण राजेंद्र कुमार सराफ उपस्थित होते। येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील 1 एकर जागेवर हा प्रकल्प राबवण्यात येत असून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। या घनदाट नागरी वनामुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमता आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे। पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे। अशा प्रकारची शहरी घनदाट जंगलं ही शहराची फुफ्फुस आहेत। केवळ वृक्ष लागवड करून थांबणं हा या उपक्रमाचा उद्देश नसून लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचं संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनानं स्वीकारली आहे। हा परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।